दादा, काल परवा जे आहे मनसे आणि BJP समोरासमोर आमने सामने झालं होतं, काय सांगा? तो विषय असा होता की आम्ही रस्त्यावरती, मला असं वाटतं सार्वजनिक रस्ता येतो, जर मी कुठे चुकत नसेल तर सार्वजनिक रस्त्यावरती जो प्रचार चालू होता, प्रचार चालू असताना मी रिक्षात बसलेलो होतो. रिक्षात बसून माझा प्रचार चालू होता, माईक माझ्या हातामध्ये, साऊंड होता गाडीमध्ये, रिक्षामध्ये. तिथून प्रचार चालू होता की माझी महापौर असतील, मी सर्वांचं नाव घेतलं होतं, माझी महापौर, माझी सर्व पदं जी काय प्रभाग 14मध्ये आली होती, तेव्हा त्यांनी महापौर मॅडमचे मिस्टर होते, त्यांना काहीतरी वाईट वाटलं आणि ते रागामध्ये रिक्षाच्या या साईडला आले होते. आम्हाला असं वाटलं की पहिलं मस्करी चालू आहे किंवा मस्करीमध्ये ते येत असतील, कारण मागच्या वेळी पण आम्ही त्यांना भेटाकिटी झालेले आहेत. भले आमची काही कोणावर वैयक्तिक दुश्मनी नाही आहे किंवा आम्ही पर्सनली कोणाला काहीतरी वैयक्तिक दुश्मनी घेऊन, आम्हाला वाटलं मस्करीमध्ये येतील, पण ते रागारागात आले. रागारागात आल्याच्या नंतर जेव्हा मी रिक्षाच्या बाहेर पडलो, तिथून ती व्हिडिओ क्लिप निघायला चालू झाली की आम्ही त्यांना काही गोष्टी बोललो आणि त्या आम्हाला काही गोष्टी बोलले. तो विषय तिथे संपलेला होता. ठीक आहे, प्रचार आहे, प्रचारामध्ये आम्ही समजा काही बोललो, त्यांना वाईट वाटलं, ते तिथे काहीतरी बोलले, तो तिथे विषय संपलेला होता. तरी पण तो विषय काशीगाव पोलीस स्टेशनपर्यंत गेला. काशीगाव पोलीस स्टेशन गेल्यानंतर त्यांचे जो कोणी पदाधिकारी नेते, त्यांचे कोणी असतील BJPचे, ते पोलीस चौकीमध्ये होते. आमच्याकडून आमचे शहराध्यक्ष, आमचे पदाधिकारी सर्व पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. पोलीस स्टेशनमध्ये PI साहेबांच्या समोर फक्त एवढा विषय झाला होता की ठीक आहे, तुमच्याकडून काय झालं, त्यांच्याकडून काय झालं, हा विषय ते संपला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलगिरी व्यक्त केली नव्हती. मी आता तुमच्या माध्यमातून सांगतो, आम्ही तिथे फक्त एवढं सांगितलेलं होतं की साहेब असा विषय झाला आहे, त्यांना वाईट वाटलं, आम्हाला वाईट वाटलं, ते रागाने आले, आम्ही बोललो, विषय तिथे क्लोज झाला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं, कोणी जर बोलत असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलगिरी व्यक्त केली, तर तुमच्या माध्यमातून सांगतो, 5 वर्ष आम्ही तुमच्याच अपोजिट लढतोय. आम्ही रस्त्यावरती जे बोलतो ना, ते तुमच्याच न केलेल्या कामाने, तुमच्या नाकर्तेपणाचं बोलत असतो. त्याच्यामुळे फक्त मीडियामध्ये कुठेतरी जायचं आणि मनसेने दिलगिरी व्यक्त केली, मनसेने दिलगिरी व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पक्षाचं नाव आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आमचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे दिलगिरी तो तुम्ही सोडूनच द्या. दिलगिरीचा व्यक्त कुठेही आलेला नाही आहे. काहीतरी चुकीच्या व्हिडिओज प्रसारमाध्यमांमध्ये जात आहेत. त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की जो विषय होता तो तिथेच संपलेला होता. तो विषय आम्ही तिथे पूर्ण विराम दिला होता, कारण समोरची व्यक्ती वयस्कर होत्या. आम्हाला पण वाटतं होतं की ठीक आहे, त्यांना वाईट वाटते, आपल्या वडिलांच्या वयाचे विषय तिथे क्लोज करू. आम्ही तो तिथे विषय क्लोज केलेला होता. पण त्याच्यानंतर कालपासून वापस बाईट त्यांच्या चालू झाले आहेत की मनसेने दिलगिरी व्यक्त केली, तर मनसेने कुठेही दिलगिरी व्यक्त केलेली नाही आहे. तो विषय आम्ही तिथेच सोडलेला आहे. त्याच्यामुळे या बाबतीत मला असं वाटतं, अजून जर त्यांना काही बाईट द्यायच्या असतील, चुकीच्या बाईट तुम्ही द्याल, तर मनसेकडून ॲक्शन रिॲक्शनचं उत्तर नक्कीच भेटेल. ते असेच कारणं पाहिजेत काहीतरी, म्हणजे लोकांना कुठेतरी गुंतवायचं आणि कोणी विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावरती कोणी प्रश्न विचारू नये, कोणी सगळी चालू यांची फालतूगिरी आहे. मला असं वाटतं गेली 5 वर्ष जर प्रभाग क्रमांक 14, मी मीराबाईंचं तर नाही सांगत, पण प्रभाग क्रमांक 14मध्ये जर रस्त्यावरती कोणी कामं केली आहेत, जी नगरसेवकांची कामं असतात, गटार, रस्ते, पाण्याची व्यवस्था, काही जे काय असतील समजा गोष्टी, तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहेत. त्याच्यामुळे विषय असा झाला आहे की हा प्रचार आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रत्येक पक्ष आपली बाजू मांडतो आणि दुसऱ्या जर सत्तेमध्ये कोणी असेल तर त्यांनी काही कामं जी न केलेली असतात ती बाजू मांडतो. तर मला असं वाटतं, जर तुम्हाला एवढी मिरची लागायची गरजच काय, जर समजा BJPचे 4 नगरसेवक या प्रभागामध्ये गेली 10 वर्ष आहेत, जर तुम्ही कामं केली नाही तर लोक बोलणारच आहेत. ह्यांचं म्हणणं काय आहे की आमच्या अपोजिटमध्ये कोणी बोलू नये, आम्ही जी कामं नाही केली जी त्यांना सुद्धा माहिती आहेत की कोणी बोलू नये, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मला असं वाटतं असं काही नसतं. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपला प्रचार करत असतो. फक्त तो वैयक्तिक नसावा हे आम्हाला पण कळतं. वैयक्तिक तो प्रचार नाही झाला पाहिजे नाव घेऊन समजा, किंवा जर समजा जे काय पदं असतील, महापौर पद असेल, स्थायी समिती सभापती पद असेल, जी काय पदं असतील, महिला बालकल्याण समिती, नगरसेवकी पदं तुम्हाला दिलीत, तुम्हाला तिथे महानगरपालिकेमध्ये काही गप्पा मारण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी नाही पाठवले जनतेने. ते तुम्हाला तिथे लोकांची कामं करण्यासाठी, लोकांची जी काय समस्या आहेत त्या समस्या करण्यासाठी सोडवण्यासाठी पाठवलेले आहे. आता तुम्ही आमचे 4 उमेदवार बघितले असेल, 4 उमेदवारांनी तुम्हाला आदिवासी पाड्यांच्या समस्या सांगितल्या असतील. हे आदिवासी पाड्यामध्ये मला असं वाटतं काश्मीर निर्माण व्हायच्या पहिले हे आदिवासी पाडे आहेत. म्हणजे पहिला जर काही सुधारलं पाहिजे ते आदिवासी पाडे सुधारले पाहिजे होते. तिथे ना लाईट आहे, ना रस्ते आहेत, ना पाण्याची व्यवस्था आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या ठिकाणी अंधारे. आता या सगळ्या व्हिडिओ आम्ही काढलेले आहेत, तुम्हाला पाठवतोच मी. विषय असा आहे की या लोकांना BJP आणि शिवसेना, खास करून तर मी BJP बोलतो, शिवसेना तर सत्तेमध्ये नव्हती, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा अधिकारी BJPला प्रश्न विचारायचा. हे BJPचे 4 नगरसेवक, हे जे काही माजी नगरसेवक असतील, त्याच्या पहिलेचे 5 वर्ष जे कोणी नगरसेवक असतील, त्या नगरसेवकांना प्रभागाचं काही पडलेलं नाही आहे, त्यांनी काही कामं केलेली नाहीत. हे गेली 5 वर्ष आम्ही दाखवतोय आणि हा मी हक्काने सांगतोय. त्यांनी जे काय पाठवलेले आहेत ना, त्यांचे वचननामे बिचननामे, आम्ही जी कामं केली आहेत त्या अर्धी कामं तर अर्धवट राहिलेली कामं आहेत. आणि आत्ता पण आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो की चला त्या जागेवरती आम्ही तुम्हाला कामं दाखवतो. जर समजा ती कामं तुम्ही पूर्ण केली असतील तर आम्ही ऑन रेकॉर्ड माफी मागतो. तर आम्ही समजा खोटं बोलतो तर ऑन रेकॉर्ड आम्ही माफी मागतो का तुमची हिंमत नाही त्या जागेवरती यायला. झाले काय माहिती आहे का, एक वचननामा पूर्ण भरायचा कसा तरी, 100 कामांनी भरायचा. मग हे पण काम ते पण काम टाक. आमच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ते बनवलेली कामं यांनी टाकलेली आहेत. ज्या कामाचा CC रोड त्यांचा संबंध होता ती कामं यांनी टाकलेली आहेत. ज्या 100 पाड्यामध्ये ते काहीतरी गटाराचं काम टाकलेले ते आम्ही सांगून थकलो की कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, अर्धवट काम राहिलेली ती कामं यांनी टाकलेली आहेत. त्याच्यामुळे यांनी कामाच्या विकासाच्या बाबतीत तर मला असं वाटतं BJPच्या नगरसेवकांनी ते बोलू नये, कारण त्यांना तो अधिकार नाही आहे. बाकी दुसरे पक्ष कोणी काय करत असतील तर मला पण असं वाटतं प्रचारामध्ये कोणी एकमेकांच्या बाजू मांडतं, ते प्रचार तो चालत राहतो.
तुमच्या चारही उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून उरलेले सर्व कामं तुम्ही कशी 100% आम्ही या 4 उमेदवारांच्या तर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक पदाधिकारी म्हणून मी शब्द देतो की जी काही रखडलेली कामं असतील किंवा जी काही विकासाची कामं आमच्या प्रभागामध्ये या 10 वर्षापूर्वी यायला पाहिजे होती पण ती आली नसतील तर ती या 4 उमेदवारांच्या मार्फत आम्ही घेऊन येऊ. हा आमचा शब्द आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे. जसं आम्ही 5 वर्ष रस्त्यावरती ओरडतो की बाबा यांनी कामं करायला पाहिजे होती. मी हा शब्द देतो की जर आमचे 4 उमेदवार महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून गेले तर हे जे कोण माझी आहेत हे 5 वर्ष घराच्या बाहेर सुद्धा येणार नाही. तेवढा विकास आम्ही यांना 5 वर्षामध्ये करून दाखवू. कुठे गेले